कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजिबात झाला तुझ्या जुनाट कल्पनांना तुझ्यापाशीच ठेव, आमच्यावर नको लादूस। अरे पण सिद्धू, आणि काय पत्रिका घेऊन बसलीस तू? त्यापेक्षा त्यांचं मन बघ। या पत्रिके वगैरे काही फरक पडत नसतो, पण मन चांगलं नसेल तर फरक पडतो। मगापासून काकू आणि त्या आपल्या घरातलं कार्य असल्यासारखं वाटेल ती मदत करताय। तेव्हा कुठे गेली होती त्यांची ती पत्रिका का काय ते त्यातला मंगळ? आता बरं तुला सगळं आठवत आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव आजी, इथे जमलेल्या सगळ्या बायकांपेक्षा भावना मॅडम ग्रेट आहेत। कारण लग्न होण्याआधी नवरा गेला तरी पहिल्या बायकोच्या मुलीला सांभाळण्याचा निर्णय घेतला। आजी खतरनाक धाडस लागतंय सगळं करायला जे त्यांच्यात आहे। त्यामुळे त्यांना बोलण्याआधी आजी 100 वेळा विचार कर। आई, हा सिद्धू भावना आणि दळवी कुटुंबाच्या बाजूने जरा जास्तच बोलतोय, असं नाही वाटत का तुम्हाला? लक्ष्मी काकू, अजिबात घाबरायचं नाही आणि रडायचं तर मुळीच नाहीये। मी आहे ना। काकू, भावना मॅडम, मी तुमची माफी मागतो। कसं आहे, इथे सगळ्यांनाच तुमचा मोठेपणा दिसेल असं नाहीये। आई, मला असं वाटतंय आता आपण निघायला हवं। हो आई, मला पण तेच वाटतंय। नाईलाजाने मला इथे थांबावं लागेल। आजी जे काही बोलली त्यासाठी मी तुम्हाला आणि भावनाताईला सॉरी म्हणते। आजीने असं काही म्हणायला नको होतं, पण तुम्ही नका थांबू, जा तुम्ही घरी। ताई थांब। काकू मॅडम, तुम्ही प्लीज जाऊ नका इथून। बाकीच्यांचं माहित नाही मला, पण काकू तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात। प्लीज माझ्यासाठी तरी थांबा। हो खरंच काकू, तुम्ही प्लीज नका ना जाऊ, म्हणजे मलाही नाही आवडणार तुम्ही अशा इथून निघून गेलेला। भावनाताई प्लीज तुम्ही नका जाऊ। आय एम ऑल्सो सॉरी, पण प्लीज तुम्ही थांबा ना। सिद्धू, हे कुंकू देवी समोर ठेव, नमस्कार कर आणि पूर्वीच्या कपाळाला लाव। देवी आई, काय सुरू आहे सगळं? मला खरंच कळत नाही। मला इतकंच माहितीये की मला यातून बाहेर पडायचंय। वाट दाखव आई, वाट दाखव।
आई, केवढा हा अनर्थ! आता हे एवढं बघायचं बाकी राहिलं होतं. अरे माझ्या सिद्धूच्या हातचं कुंकू ह्या अवलक्षणी बाईच्या माथ्यावरती कसं काय लागलं? थांब आजी, इतकं काही मोठं झालेलं नाहीये. एक छोटा ऍक्सिडेंट होता तो. अगं, त्यात कोणाचीही काही चूक नाहीये. एक्झॅक्टली. या सगळ्या जुन्या कल्पना आहेत आणि जे काही घडलंय ते यांच्या हातून चुकून घडलंय. त्यामुळे आजी प्लीज तुम्ही यावर आता आणखी चर्चा करू नका प्लीज. आणि प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, इनफॅक्ट मी सगळ्यांना विनंती करते, तुम्ही प्लीज या गोष्टीवर आता चर्चा करू नका आणि याचा कोणी विचार करू नका प्लीज. देवी, हा काय अनर्थ घडवलायस? पूर्वीच्या कपाळावर लागणारं कुंकू भावनाच्या माथ्यावर कसं पडलं? हे काय घडलंय आई? भावनाच्या कपाळावर कुंकू म्हणजे माझ्या भावनाच्या नशिबात सौभाग्य आहे. हे काय घडलंय माझ्या हातून आई? नक्की काय सांगायचंय तुला? माझ्या हाताने हे कुंकू भावना मॅडमला लागलं, काय अर्थ आहे याचा? हॅलो हॅलो. हां, कोण बोलतंय? मी जयंत कानेटकर बोलतोय, JGC कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर. हॅलो, ऐका ना, तुम्ही जरा रेंजमध्ये येता का? तुमचा आवाज ब्रेक होतोय. मी म्हणत होतो, मी जयंत बोलतोय, जयंत कानेटकर. नाही सर, अजूनही तुमचा आवाज ब्रेक होतोय. प्लीज रेंजमध्ये या ना. जयंत, अरे एवढं ओरडून का बोलतोयस तू? तुला माहिती आहे ना आपल्या घरात रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.